स्टुडंट, आज आपण लेसन नंबर 14 ते जीवनदायी झाड हा पाठ बघणार आहोत किंवा लेसन बघणार आहोत. प्रसिद्ध लेखक भारत सासणे यांचा हा ते जीवनदायी झाड हा पाठ आहे. जीवनदायी मतलब जीवन देणारं. ठीक आहे. तर या पाठामध्ये एक लिंबाचं झाड ते कसं जीवनदायी आहे त्याचे सुरेख चित्र, शब्दचित्र रेखाटलेले आहे. लिंबाच्या झाडाशी निगडीत असलेल्या प्राणीसृष्टी आणि मानवी भावना याचा सुंदर मेळ या पाठामध्ये घातलेला आहे. प्रस्तावना में शुरू में हम लोग देखेंगे की ते जीवनदायी झाड याचे प्रसिद्ध लेखक भारत सासणे यांचे हे एक कथाकार, नाटककार आणि कादंबरीकार आहेत. अनर्थ लाल फुलांचे झाड कथासंग्रह आहेत. सर्प दूर तेथे दूर तेव्हा, रात्र या लघु कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. लघु कादंबऱ्या म्हणजे छोट्या कादंबऱ्या. फलदायी आणि जीवनदायी झाडाचे, लिंबाचे झाड आणि मानवी जीवन याची सुंदर सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न प्रस्तुत पाठामध्ये लेखकांनी केलेला आहे. मैंने शुरू में ही बताया कि एक नीम का लेमन ट्री है और वो कैसे यूजफुल है, म्हणजे प्राणीमात्र आणि मानवांसाठी हे किती प्रसिद्ध आणि सुंदर आहे याची सुंदर सांगड, हे किती उपयोगी आहे याची सुंदर सांगड या पाठामध्ये लेखकांनी घातलेली आहे. तर पाठाला आपण सुरुवात करूया. बघा, मी राहत होतो त्या घराच्या मागं एक लिंबाचं झाड होतं. लिंबू म्हणजे कडुलिंब नव्हे, आपण खातो ते लिंबाचं झाड. अभी देखो लेखक क्या बोल रहे हैं कि मैं जहाँ रहता था वहाँ एक नीम ट्री था. आता अभी लिंबू म्हणजे कडुलिंब नव्हे. अभी कडुलिंब किसे कहा जाता है? जो कड़वा रहता है. ठीक है, जो कड़वा रहता है वो कडुलिंब है. लेकिन इसमें भी लेखक ने क्या कहा है की आपण खातो त्या लिंबाचं झाड म्हणजे कडुनिंब जो कड़वा रहता है, जो औषधी रहता है, लेकिन लिंबाचं झाड हे सुद्धा औषधी आहे. आपण लिंब जे फळ लेमन जिसे कहते हैं इंग्लिश में, येलो कलर का जो लेमन रहता है उस झाड़ का लेखक बता रहे हैं. खिडकी लगत ते होतं काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेलं असं झाड होतं. लेखकाने काय सांगितलं आहे, वो मेरे विंडो के बाजू में ही था, घर के बाजू में. आणि ते काटेरी लिंबाचं झाड कसं असतं, उसमें काटे रहते हैं और ऑलवेज लॅडन विथ लेमन्स. त्याने काय सांगितलं, गच्च असं लगडलेलं हे झाड होतं. लसलशीत, हिरवगार आणि चैतन्यमय. कसं होतं, एकदम लसलशीत आणि चैतन्यमय, उत्साहवर्धक. चैतन्य मीन्स वॉट, लाइवली और इन इंग्लिश विवॅशियस. आणि हिरवं म्हणजे गरगरीत असं, हिरवं गरगरीत असं हे झाड. प्रदेश सगळा उन्हाचा होता. त्या भागात एकूणच उन्हाळा जास्त आसमंत तापवून जाई. लेखक काय म्हणतात की प्रदेश सगळा उन्हाचा म्हणजे ती एरिया जी होती तिथे काय होतं, जास्तीत जास्त धूप राहते ती, उन्हाळा जास्तीत जास्त ऊन, आणि सगळा आसमंत तापून जाईल म्हणजे ऊन असल्याकारणाने तिथे काय होईल, आसमंत तापून जाईल म्हणजे सगळी एरिया, परिसर, सराउंडिंग्स, कळलं, हे कसं गरम असे. आसपासची जमीन तापून करपून तपकिरी पडलेली दिसे. जमीन जो है वो भी कैसे, एकदम काळी अशी तपकिरी रंगाची दिसे. जे काही झाडं आसपास होती ती मलूल आणि काळपट हिरवी दिसत होती. ऑब्वियसली अगर पानी नहीं है तो वो पेड़ क्या रहेंगे, मलूल. मतलब उसमें ग्रीनरी नहीं रहेगी. मलूल मतलब ड्राय, लाइफलेस. और काळपट हिरवी दिसत असत. आणि पाणथळ तर परिसरात कुठेच नव्हती. पाण्याचा स्रोत हा जो होता वो आजूबाजूच्या एरियामध्ये कुठेच नव्हता. सगळीकडे शुष्क कोरडी जमीन, घरसुद्धा तापून निघे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर झाड म्हणजे विलक्षण जीवनमय आणि जीवनदायी वाटे. तर लेखकाने काय सांगितलं आहे की हे झाड सगळी एरिया कशी होती, ड्राय, कोरडी जमीन, आसमंत, या ॲटमॉस्फिअर ऐसा हॉट, गरम, और घरसुद्धा तापून निघे, म्हणजे जे घर होतं ते सुद्धा एकदम घरात गरमी जाणवत होती, बाहेरचा उकाडा घरात सुद्धा जाणवत होता. परंतु ये सब रहते हुए भी ये जो नीम का ट्री विलक्षण जीवनमय आणि जीवनदायी वाटे. क्यों विलक्षण जीवनमय और जीवनदायी वाटे? जीवनदायी मतलब जीवन देणारे, गिविंग लाइफ. क्योंकि बाहर सब इतना मतलब पूर्ण उकाड़ा किंवा गर्मी होने के बावजूद भी ये नीम का ट्री एकदम ग्रीन था. तर खरं तर भिंतीच्या उंचीने झालेलं लिंबाचं झाड म्हणजे भोवतालच्या सजीवाच्या दिलासाचं केंद्र होतं, हे माझ्या लक्षात आलं. बघा लेखक काय म्हणतात की हे उंच जे लिंबाचं झाड, घर के बाजू में जो नीम का ट्री था, सजीवांच्या दिलाशाचं केंद्र झालं. दिलाशा मतलब विश्वास, या ॲश्युरन्स, प्लेस ऑफ फेथ. कळलं? सजीव जो थे, आजूबाजू में पशु पक्षी जे होते त्यांचं काय झालं होतं, हे दिलाशाचं केंद्र झालं होतं, हे माझ्या लक्षात आलं. त्या झाडाखाली काळभोर सावली आणि मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाई. आता लेखक काय म्हणता की ते का हिरवं होतं? वो पेड़ जो था वो ग्रीन क्यों था? क्योंकि माझ्या स्वयंपाकघरातलं मोरीचं पाणी, हे जे पाणी होतं, हे लेखक म्हणतात की ते पाणी काय करायचं, ते त्या झाडाला मिळत असे. त्यामुळे काय झालं, तिथे नेहमीच ओलं असे. वो पाणी, सतत ते पाणी तिकडे त्या झाडाला मिळत असे. त्यामुळे ओलसरपणा किंवा डॅम्पनेस तिथे होता. लेखक म्हणतात की त्या ओलसर जमिनीत मला काही शंख दिसू लागले. आज इथं दिसलेला शंख उद्या तिथं दिसे. रात्रीतून तो बराच सरकलेला असे. लहान मोठे शंख, अनेक शंख मग दिसू लागले. देखो अभी लेखक काय सांगतात, ते झाड असं ग्रीन होतं. बघा प्रस्तुत चित्र में आप देख सकते हो, टेक्स्ट बुक में ये जो चित्र है लेखकाने दाखवलेलं आहे की हे झाड किती लिंबाने असं लगडलेलं हे झाड आहे. इथे लेखक स्वतः उभे आहेत. तर त्यांनी सांगितलं हे खिडकी लगतचं, हे खिडकी आहे, विंडो आहे, आणि ह्या खिडकी लगतचं हे झाड अतिशय लिंबाने असं लगडलेलं आहे. आणि तिथे ते लेखक काय म्हणतात की एक शंख दिसायला लागला. शंख म्हणजे काय? गोगलगाय. तर तो शंख किंवा ती गोगलगाय आज इथे दिसू लागली तर उद्या तिथे. मतलब पूरी रात तिचा प्रवास, पूर्ण रात्रीत ती पूर्ण इस जगह से उस जगह तक पहुंची थी. गोगलगाय पोटात पाय असं म्हटलं जातं. गोगलगाय जो है वो बहुत स्लो चलती है क्योंकि उसके पीठ पे शंख भी रहता है. आणि आपल्याला तो शंख हलताना दिसतो, कळलं, पण ती अगदी स्लो चालते. मग लक्षात आलं की या झाडाखाली गोगलगाईची वस्ती आहे. इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगाई मी प्रथमच पाहत होतो. लेखक क्या बोल रहे हैं कि इतने बड़े आकार में जो गोगलगाई थी वो मैंने पहली बार देखी. मी पाहिलं की त्या गोगलगाई शंख पाठीवर घेऊन झाडावर चढतात. फांदीवर त्या चिकट रंगाने बरबटलेल्या गोगलगाई पाहणं आणि त्यांचा प्रवास निरखणं हा माझा लहान मुलाचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला. लेखक काय म्हणतात, उस गोगलगाई को देखना. निरखणे म्हणजे काय, तर ऑब्झर्वेशन करणे, कळलं. तर लेखक म्हणतात की हा माझा एक चांगला प्रोग्रामच झाला, म्हणजे कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला, लहान मुलाच्या कौतुकाचा. उनको जो छोटे बच्चे थे घर में, उनको भी वो भी देख के बहुत खुश होते थे. और रोज का वही कि आज गोगलगाई कहाँ से कहाँ तक आ गई. मतलब ती छोटी मुलं असं रोज बघत असत. लवकरच एक पारव्याची जोडी, पारवा मतलब कबूतर. तर लेखक म्हणतात की लवकरच एक पारव्याची जोडी गर्द हिरव्या आश्चर्यात दिलासा शोधू लागली. त्या जोडीनं
काड्या काड्यांचं एक घरटं त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरुवात केली. खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं की गुंजाच्या डोळ्यांची लुकलुकत्या नजरेची पारवी दृष्टीस पडेल. काय म्हणता की हे कबूतर मी पाहिलं, त्यांची जोडी आली होती और आश्चर्यात दिलासा शोधू लागली होती. दिलासा मतलब वो सोच के क्या सोच के आए थे कि यहाँ हम घर बनाएंगे, घर बसाएंगे. कारण ते झाड सगळ्यात हिरवं गरगरीत झाड असल्या कारणाने ही पारव्याची जोडी, कबुतराची जोडी त्या झाडावर दिलासा शोधू लागली. त्यांनी काड्यांचे घरटं लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरुवात केली. उन्होंने क्या किया, वो जो पारवा या कबूतर की जोड़ी थी, उन्होंने घर बांधने के लिए शुरुआत की. खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं की गुंजाच्या डोळ्याची लुकलुकत्या नजरेची पारवी दृष्टीस पडेल. लेखक म्हणता आम्ही खिडकीतून हळूच चोरून बघायचो तर त्या घरट्यामध्ये पारव्याची जोडी असे ती त्यांची डोळे असे चमकताना दिसत होते. भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीनं एक थंड असा आश्रय शोधून काढला होता. रखरखीत ऊन. मैंने शुरू में ही बताया है कि आजू बाजू में बहुत गर्मी थी. रखरखीतून म्हणजे खूप असं दाट असं ऊन आणि ह्या उन्हामध्ये थंड दिलासा शोधण्यासाठी किंवा थंडावा शोधण्यासाठी ही पारव्याची जोड़ी वो घर बांधने के लिए वहाँ तक नीम के पेड़ पे आके बैठी थी. माझा मुलगा तिथं वारंवार जाऊन पाही म्हणून ते जोडपं हळूहळू दिसेनाचं झालं. लेखक म्हणतात की मेरा छोटा बच्चा जो था वो हर टाइम उनको देखते रहता था, उनका ऑब्झर्वेशन रहता था. म्हणून काय केलं, कबूतराची जोडी एक दिवशी हळूहळू दिसेनासे झाली. मतलब वहाँ से वो गायब हो गई. उनको ऐसा लगा क्योंकि वो उसके बच्चे, लेखक काय सांगतात की माझ्या मुलाने सारखं ऑब्झर्वेशन चालू ठेवलं होतं म्हणून काय केलं, ती जोडी निघून गेली. हळूहळू दिसेनासं झाला. मतलब उन्होंने वहाँ से वो चल दिए. चिमण्या व इतर पक्षी, लास्ट पॅरेग्राफ देखेंगे, पेज नंबर 49. चिमण्या व इतर पक्षी यांनी झाड हे नेहमी गजबजलेलं असे. जणू गातं बहरतं संगीतमय झाड. तुरेदार, बुलबुल आणि पोपट नेहमी दिसत. त्या सगळ्यांचं झाड म्हणजे केंद्र, एक आकर्षण, एक आश्वासनाचं, विश्वासाचं केंद्र झालं होतं. कलकलाट आणि गजबजाट त्या झाडानं जणू अनेक पक्ष्यांना जगण्यासाठी नवं आश्वासक निमंत्रण दिलं होतं. ते आश्वासक कंठोकंठी दूरपर्यंत पोचून भोवतालच्या तप्त वातावरणातून अनेक पक्षी त्या एकमेव थंड झाडाकडे थव्याथव्याने येत असल्याचं माझ्या लक्षात आलं. लेखक काय म्हणतात, चिमण्या व इतर पक्षी या नेहमी झाडावर असत. अभी छोटे जो स्पैरो है वो भी पेड़ पे आने लगे और इतर पक्षी, तर दुसरे पक्षीसुद्धा या झाडावर येऊन झाड नेहमी गजबजलेलं म्हणजे काय, भरलेलं, लगडलेलं, लिंबाचं लगडलेलं आणि गजबजलेलं म्हणजे पशुपक्ष्यांनी असं बहरलेलं ते झाड दिसे. लेखक म्हणतात की जणू गातं बहरतं संगीतमय झाड. गातं बहरतं मतलब देखो पंछी जो अगर पेड़ पे है, कोकिळा, छोटे छोटे पक्षी हे नेहमी चिवचिव करत ते त्यांचा आवाज काढत असतात. मग ते एक मधुर असं संगीत निर्माण होते. उनके आवाज से क्या होता है कि म्यूजिक, मतलब पंछी जो आहे, छोटे छोटे पक्षी जे आहेत ना, ते खूप आवाज करतात. तुरेदार बुलबुल आणि पोपट, हे बुलबुलसुद्धा वेगळा आवाज करते, पॅरोटसुद्धा विटू विटू करून वेगळा आवाज काढतो. म्हणजे काय, तर हे सगळे पशुपक्षी छानपैकी आवाज करत असल्या कारणाने लेखकांनी सांगितलेलं आहे की हे झाड जणू गातं बहरतं संगीतमय झाड. त्या सगळ्यांचं ते झाड म्हणजे एक केंद्र, एक आकर्षण, एक आश्वासनाचं, विश्वासाचं केंद्र बनलं होतं. कलकलाट आणि गजबजाट या झाडानं जणू अनेक पक्ष्यांना जगण्यासाठी नवं आश्वासन निमंत्रण दिलं होतं. आश्वासनाचं निमंत्रण. क्यों, सब जगह धूप है और सब पंछी क्या कर रहे थे, छाव ढूंढने के लिए, थंडावा जिकडे मिळतो तिकडे या लिंबाच्या झाडावर येऊन बसत असत. तर सुरुवातीला आपण बघितलेलं आहे शंख मतलब गोगलगाई. नंतर कोण कोण आलं या झाडावर, पारव्याची जोडी, कबूतर. आणि आता आपण काय बघतोय,
चिमण्या, पोपट, बुलबुल आणि इतर पक्षी. आणि हे जे आवाज करत होते त्यामुळे एक संगीत असं वेगळं निर्माण होत होतं. म्हणून लेखक म्हणतात की हे झाड बहर्त संगीतमय झाड होतं. आणि अनेक पक्ष्यांचं नवं आश्वासक निमंत्रण दिलं होतं. त्यांना जगण्यासाठी नवं आश्वासक निमंत्रण दिलं होतं. मतलब उसी पेड़ पे आके सब पंछी बैठते थे, रहते थे. ते आश्वासन कंठोकंठी दूरपर्यंत पोचून भोवतालच्या तप्त वातावरणातून अनेक पक्षी त्या एकमेव थंड झाडाकडे थव्याथव्यानं येत असल्याचं माझ्या लक्षात आलं. लेखक काय सांगतात बघा की उस पशु पंछी को देख के आजू बाजू के दूसरे पशु पक्षी भी उस पेड़ पर सहारा लेने के लिए या रहने के लिए आने लगे. थवेच्या थवे मतलब प्रत्येक पक्ष्यांचे थवे ग्रुप करून ते पक्षी त्या झाडावर राहण्यासाठी यायला लागले असं माझ्या लक्षात आलं. उसने ये ऑब्जर्वेशन किया था. ये सब पंछी सहारा ढूंढने के लिए, क्योंकि बाहर गर्मी थी और वहाँ ठंडक ढूंढते और यहाँ रहने के लिए सब पक्षी या झाडावर येऊन बसायला लागले.